नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही सिरीज आपल्या अशा स्टुडंटसाठी आहे जे की काय करतात, स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण काय बघत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो. आणि ही सिरीज कशी असते, आपली पूर्णपणे कशी असते, मराठीमध्ये असते. या सिरीजचा आजचा एपिसोड किती आहे, 77वा एपिसोड आहे. आणि जे मागचे जे 76 एपिसोड असतील, हे जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी काय करायचे आहेत, बघून घ्यायचे आहेत. या सिरीजचा एक विशेष भाग म्हणजे ही जी सिरीज आहे ती नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण काय करत असतो, मिळून अल्टरनेट डेजला घेत असतो. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपला जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे. जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही मी क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करताना जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायचा. तुमचे कुठलेही कॉलेज ग्रुप असतील किंवा कुठलेही स्टडी ग्रुप्स असतील, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, जिथे की काय सीएचओचे कॅन्डिडेट्स आहेत, अशा कॅन्डिडेट्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. हा व्हिडिओ जो आहे, हा आपला जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. आणि युट्यूब प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहे, तिथे पण तुम्ही आमच्यासोबत काय होऊ शकता, कनेक्ट होऊ शकता. तर चला बघूया आजचा पहिला क्वेश्चन, जो की मी काल तुम्हाला होमवर्क दिला होता. काय म्हणतो बघा क्वेश्चन, विच मेडिकेशन इज इसेन्शियल ड्युरिंग टेन्सिलॉन टेस्ट. टेन्सिलॉन टेस्ट करताना कुठलं जे मेडिकेशन आहे, कुठलं जे ड्रग आहे ते इसेन्शियल आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलं आपल्याला एन ऍसिटिल सिस्टीन, सेकंड ऑप्शन दिले आपल्याला फ्लुमॅझिनिन, थर्ड ऑप्शन दिला आपल्याला ॲट्रोपिन सल्फेट आणि लास्ट ऑप्शन दिला आपल्याला नॅलेक्झोन. तर बघा टेन्सिलॉन टेस्ट बद्दल विचारलेलं आहे आपल्याला. तर आपल्या सर्वांना माहित आहे टेन्सिलॉन टेस्ट जी आहे, कुठली टेस्ट, टेन्सिलॉन टेस्ट. ही टेस्ट कुठे करतो आपण, मायोस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये करतो. कुठलं करतो, मायोस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये करतो. आणि ह्या टेस्टमध्ये जर कुठलं जो ड्रग यूज करतो आपण तो कुठला करतो, एन्ड्रोफोनियम. एन्ड्रोफोनियम नावाचा काय करतो, एक ड्रग यूज करतो, जो की कसा आहे, कोलिनर्जिक ड्रग आहे. जो की कसा आहे, कोलिनर्जिक ड्रग आहे. ठीक आहे. आणि याचा जर स्पेसिफिकली क्लास बघायला गेलं तर हा काय आहे, ऍसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिटर आहे. काय आहे, ऍसिटिल कोलिन इस्टरेज इनहिबिटर आहे. ठीक आहे. तर ठीक आहे. तर मायोस्थेनिया ग्रेव्हिसच्या बद्दल थोडीशी आपण माहिती बघूया, की मायोस्थेनिया ग्रेव्हिस बद्दल जे आहे ते अजून काय काय आपल्याला विचारू शकतात. तर बघा, मायोस्थेनिया ग्रेव्हिस हा जर आपण बघायला गेलं तर प्रामुख्याने हा काय एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. आणि हा काय करतो, जे ऍसिटिल कोलिनचे रिसेप्टर्स आहेत, कुठलं, पोस्ट सिनॅप्टिक जंक्शनला, कुठे, पोस्ट सिनॅप्टिक जंक्शनवरचे. ठीक आहे. पोस्ट सिनॅप्टिक जंक्शनवरचे जे ऍसिटिल कोलिन जे हे आहेत, काय आहे, रिसेप्टर्स आहेत. रिसेप्टर्स आहेत, ऍसिटिल कोलिनचे रिसेप्टर, याला काय करतो, डॅमेज करतो. काय करतो, डॅमेज करतो. कोण डॅमेज करतं, जे अँटीबॉडी ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये बनतात. कुठल्या कुठल्या डिसऑर्डर मध्ये बनतात, मग मायोस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये. हा काय एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय बनतात, अँटीबॉडीज बनतात. कुणाच्या विरुद्ध, आपल्या स्वतःच्या शरीरातील पेशींविरुद्ध काय होतात, अँटीबॉडीज बनत असतात. मग ह्या अँटीबॉडीज काय करतात, जाऊन पोस्ट सिनॅप्टिक जंक्शनवरचे जे ऍसिटिल कोलिनचे रिसेप्टर्स आहेत, या रिसेप्टरला डॅमेज करतात. बरोबर. आता पोस्ट सिनॅप्टिक जंक्शन काय भानगड आहे, तर बघा, जेव्हा आपण मेसेज आपल्या बॉडीमधून एका बॉडी पार्ट कडून दुसऱ्या बॉडीकडे किंवा एका टिश्यू कडून दुसऱ्या टिश्यूकडे किंवा एका ऑर्गन कडून दुसऱ्या ऑर्गनकडे मेसेज ट्रान्सफर करायचा असतो. ठीक आहे. तर हा मेसेज कोण ट्रान्सफर करतं, तर नर्व्ह ट्रान्सफर करतात. कोण ट्रान्सफर करतं, नर्व्ह ट्रान्सफर करतात. मग ही एक नर्व्ह आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. ही एक नर्व्ह आहे, ही इथे संपली, इथून दुसरी नर्व्ह सुरू झाली, इथून एक तिसरी नर्व्ह सुरू झाली. बरोबर. ही काय नाही, एक अशी कंटिन्युअस नर्व्ह नाही, हे काय नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये आहे. ठीक आहे. असं कंटिन्युअस आहे का, कंटिन्युअस नाही, एक नर्व्हचं नेटवर्क आहे. मग जी आपली फर्स्ट नर्व्ह आली, ही काय केली, एक मेसेज घेतला हिने. ठीक आहे. मग ह्या मेसेज काय करणार, ती ह्या जे सेकंड नर्व्ह आहे इकडे काय करणार, ट्रान्सफर करणार. मग हा जो इथे हे फर्स्ट नर्व्ह आणि जे सेकंड नर्व्ह या दोघांमधलं जे जंक्शन आहे, या जंक्शनला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो सिनॅप्स. काय म्हणतो, सिनॅप्स असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मग हा जो तुमचा एंड झाला कुठला, जो की पहिल्या याचा हा जो हा वाला एंड, याला आपण काय म्हणतो, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. ठीक आहे. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. आणि हा जो आहे याला आपण काय म्हणतो, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन का, कारण हा सिनॅप्सच्या अगोदर आहे म्हणून याला आपण प्री सिनॅप्टिक म्हटलं, हा सिनॅप्सच्या नंतर आहे म्हणून याला आपण काय म्हटलं, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हटलं. मग जर आपण ह्या सिनॅप्सला जर थोडंसं जवळून बघायला झालं तर हा तुम्हाला सिनॅप्स कसा दिसेल, असा दिसेल. ठीक आहे. म्हणजे आता ह्या सिनॅप्स पासून काय होणार आहे, एक मेसेज इकडे ट्रान्सफर होणार आहे. पण आता हे ट्रान्सफर होत असताना याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट असते, ते म्हणजे एक न्यूरो ट्रान्समीटर असतो. काय असतो, एक न्यूरो ट्रान्समीटर असतो. न्यूरो ट्रान्समीटर असतो.
काय असतो? न्यूरोट्रान्समीटर असतो, जो की काय करतो, ह्या प्री सिनॅप्टिकने जे काही मेसेज आणला होता तो या पोस्ट सिनॅप्टिक जो न्यूरॉन आहे त्याला देण्याचं काम करतो. मग हा जो न्यूरोट्रान्समीटर आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे आपण असं समजूया की त्या न्यूरोट्रान्समीटरचं नाव काय आहे? ऍसिटिल कोलिन आहे. काय आहे? ऍसिटिल कोलिन. मग आता हे ऍसिटिल कोलिनचे काय आहेत? पोस्ट सिनॅप्टिक जो मेम्ब्रेन आहे तुमचा, इथे काय आहेत? असे रिसेप्टर्स आहेत. मग तुमच्या आता पेशंटला काय झालं आहे? मायस्थेनिया ग्रॅव्हिस झालेला आहे आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिस झाला असताना त्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की त्याचे जो पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरचे जे रिसेप्टर्स आहेत ते काय झाले? डॅमेज आहेत. आता इथे फॉर एक्झाम्पल आता इथे एवढे जे रिसेप्टर्स होते त्यापैकी फॉर एक्झाम्पल हा डॅमेज झालेला आहे, हा डॅमेज झालेला आहे, हा डॅमेज झालेला आहे, हा डॅमेज झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढे तुमचे रिसेप्टर्स असायला हवे होते वर्किंगमध्ये तेवढे आता काय नाहीत, वर्किंगमध्ये नाहीत. त्याच्यापेक्षा कमी आता न्यूरॉन्स किंवा जे रिसेप्टर्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच याचा अर्थ थोडक्यामध्ये काय होणार आहे की तुमचा हा जो काही मेसेज इकडे जाणार होता, हा जो काही मेसेज इकडे जाणार होता तो आता इफेक्टिव्हली जाणार का? तो आता इफेक्टिव्हली जाणार नाही. तो काय होणार आता? इफेक्टिव्हली जाणार नाही. म्हणून जे काही तुमचा मेसेज म्हणजे जो डिले होतो तो जो पेशंट आहे आपल्याला मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये त्याच्यामध्ये मग त्याला आपल्याला क्लिनिकल मॅनिफेस्टेशन कशी दिसतात? या पेशंटला आपल्याला बघायला मिळतो पॅरालिसिस. पण याच्यामध्ये कंप्लीट पॅरालिसिस नसतो. याच्यामध्ये मसलची आपल्याला स्टार्टिंगला वीकनेस बघायला मिळते. ठीक आहे. पॅरालिसिस हे खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्याच्या नंतर बघतो आणि मायोसिनिया ग्रॅव्हिसमध्ये जो पॅरालिसिसचा पॅटर्न आहे तो कसा आहे? डिसेंडिंग पॅटर्न आहे. पॅरालिसिस किंवा जे आपण विकनेस म्हणतो त्याचा पॅटर्न कसा आहे? डिसेंडिंग आहे. म्हणजे कसं? जे हेड पासून सुरू होतं आणि नंतर खाली 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 जातं ते कुठपर्यंत? टोपर्यंत जातं. ठीक आहे. याला आपण कुठलं पॅटर्न म्हणतो? डिसेंडिंग पॅटर्न म्हणतो. आणि त्याच्या उलट जे आपण कशामध्ये बघतो? जीपीएस मध्ये. जीपीएस मध्ये काय होतं? असेंडिंग पॅटर्न होतं. म्हणजे तुमच्या पायापासून सुरुवात होते आणि कुठे? तुमच्या हेडकडे संपतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण क्लिनिकली पेशंटला बघतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? थोडेसे डिफरन्स बघायला मिळतात एमजी आणि जीपीएस मध्ये. ठीक आहे. बाकी पॅरालिसिस वगैरे हे आपल्याला सेम बघायला मिळतं. ठीक आहे. तर मायोसिनिया ग्रॅव्हिसमध्ये मग आपण काय बघितलं की जो पॅरालिसिस आहे तो कसा आहे? डिसेंडिंग आहे. म्हणजे हेडपासून स्टार्ट होतो आणि हळूहळू मग तुमची बॉडी पूर्ण काय होते? खालची बॉडी पॅरालिसिस व्हायला सुरुवात होते. तर मग आपल्याला पहिला सिम्प्टम त्याच्यामध्ये दिसतो तो म्हणजे टोसिस. कुठला दिसतो? टोसिस. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला? डिप्लोपिया. डिप्लोपिया. टोसिस म्हणजे काय? तुमच्या ज्या पापण्या आहेत त्या पापण्यांची जी आपल्याला पापण्या ज्या अशा उघडतात त्या टोसिसच्या पेशंट काय त्या पापण्या थोड्याशा झुकलेल्या आपल्याला वाटायला लागतात. ठीक आहे. झोप आल्यासारखं जेव्हा आपल्याला पापण्या कशा लागायला लागतात आपोआप त्या प्रकारचे जे आहेत आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. तर आता मायोस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये नेमकं होतं काय? आता याच्यामध्ये जो टेन्सिलॉन टेस्ट जे म्हटलं आपण, तर टेन्सिलॉन टेस्टमध्ये आपण नेमकं काय करतो ते बघा. तर बघा हा आपला सिनॅप्स आहे अगोदर सारखाच सेम. हा सिनॅप्स होता आणि इथे काय आहेत असे रिसेप्टर्स होते आपले. कुणाचे रिसेप्टर्स होते? ऍसिटिल कोलिनचे काय होते? रिसेप्टर्स होते. आता इथे जो ऍसिटिल कोलिन आहे इथं जो ऍसिटिल कोलिन आहे ह्या ऍसिटिल कोलिनचे ऑलरेडी काय झालेत आपल्याकडे रिसेप्टर डॅमेज झालेत. ठीक आहे. ऑलरेडी काय झालेत हे रिसेप्टर डॅमेज आहेत. आता फक्त हा रिसेप्टर आणि हा रिसेप्टर काय आता आपले ओपन आहे. ठीक आहे. फक्त 2 रिसेप्टर ओपन आहेत असं समजूया आपण. आता हा जो ऍसिटिल कोलिन आहे तुमचा हा काय आहे? एक न्यूरोट्रान्समीटर आहे. आता हा ऍसिटिल कोलिनला काढून टाकण्यासाठी इथे एक अजून पदार्थ असतो त्याचं नाव असतं ऍसिटिल कोलिन इस्टरेज. इस्टरेज. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये हा काय करतो? तो तुमचा जो ऍसिटिल कोलिन जो 2 सिनॅप्सच्या मध्ये आहे त्याला काय करतो? इरेज करून टाकण्याचं काम करतो. म्हणजे काय करतो? आता ऍसिटिल कोलिन आला त्याला इरेज करून टाकलं. दुसरा ऍसिटिल कोलिन परत येणार परत त्याला इरेज करून टाकलं. ठीक आहे. हे करण्याचं काम कोण करतो? तुमचा ऍसिटिल कोलिन इस्टरेज करतो. मग आता आपण काय करतो? ज्या पेशंटला टेन्सिलॉन टेस्ट करायची आहे याला आपण एक ड्रग काय करतो? ऍडमिनिस्टर करतो. त्या ड्रगचं नाव आहे एंड्रोफोनियम. काय नाव आहे? एंड्रोफोनियम. हा ड्रग कसा आहे? हा ड्रग आहे ऍसिटिन कोलिन इस्टरेज इनिबिटर. हा काय आहे? ऍसिटिन कोलिन इस्टरेज इनहिबिटर आहे. ऍसिटिन कोलिन इस्टरेज इनिबिटर आहे. म्हणजे हा काय करतो? ऍसिटिन कोलिन इस्टरेज जो की काय करतो? इरेज करण्याचं काम करतो. त्याला इनिबिट करतो. म्हणजे आता इथे काय होणार? ऍसिटिन कोलिन काय होणार? वाढणार. ह्या जो सिनॅप्स आहे या सिनॅप्समध्ये ऍसिटिल कोलिनचं प्रमाण काय होणार? भरपूर प्रमाणामध्ये वाढणार. ठीक आहे. म्हणजे आता तुमचं रिसेप्टर डॅमेज झाले होते म्हणून काय होणार नव्हता? मेसेज व्यवस्थित जात नव्हता. पण आता आपण काय केलं? थोडं ऍसिटिल कोलिनला काय केलं? वाढवलं. जेणेकरून जेवढे पण रिसेप्टर्स आहेत ते काय होतील? फुल्ली वर्किंग कंडिशनमध्ये होतील. तुमचे रिसेप्टर जेवढे आहेत त्याच रिसेप्टरमध्ये आपण काय करतोय? काम भागवतोय. पण त्या रिसेप्टरकडून काय करतोय? आपण मॅक्झिमम काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता जे तुमचे निकामी झाले ते तर निकामी झाले त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. जे आहेत त्यांना काय करतोय? आपण मॅक्झिमम काम लावतोय. ठीक आहे. मॅक्झिमम काम लावल्यामुळे काय होईल? आपल्याला जेवढं आउटपुट पाहिजे होतं तेवढं तरी ऍटलिस्ट आपल्याला आउटपुट मिळेल. ठीक आहे. तर हा म्हणजेच हा काय आहे? एंड्रोफोनम एक प्रकारचा काय आहे? कोलिनर्जिक ड्रग आहे. आता मी कोलिनर्जिक का म्हटलं याला? का? कारण की हा काय करतोय? ऍसिटिन कोलिनचं काय करतोय? प्रमाण वाढवतोय. म्हणून याला आपण काय म्हणतो? कोलिनर्जिक ड्रग म्हणतो. पण हा जो एंड्रोफोनियम आहे हा कसा आहे? खूप शॉर्ट ऍक्टिंग आहे.
हा कसा आहे, खूप शॉर्ट ऍक्टिंग आहे आणि खूप कसा आहे, क्विक ऍक्टिंग आहे. जसे आपण ऍडमिशन केलं तर आपल्याला 2 ते 4 मिनिटांमध्ये याचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. पेशंटचा टोसिस रिझॉल्व्ह होतो, पेशंटचा विकनेस जो आहे तो रिझॉल्व्ह होतो. आणि जर एखाद्या पेशंटचा अँड्रोफोनियम दिल्याच्या नंतर म्हणजे टेन्सिलॉन टेस्ट केल्याच्या नंतर जर त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते इम्प्रूव्ह होत असतील, त्याचा टोसिस इम्प्रूव्ह होत असेल, त्याचा विकनेस इम्प्रूव्ह होत असेल, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो की तो टेन्सिलॉन टेस्ट काय आहे, पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणतो. आणि आपण काय म्हणतो, पेशंट सस्पेक्टेड आहे. पेशंट सस्पेक्टेड आहे कशासाठी, मायस्थेनिया ग्रेव्हिससाठी. पेशंट कशासाठी सस्पेक्टेड आहे, मायस्थेनिया ग्रेव्हिससाठी असं आपण सस्पेक्टेड आहे म्हणतो. टेन्सिलॉन टेस्ट इज नॉट अ कन्फर्मेटरी डायग्नोसिस फॉर मायस्थेनिया ग्रेव्हिस, हे तर लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कारण जो एंडोफोनियम आहे तो जे आहे ते आपण कम्प्लिटली रूल आउट करत नाही बाकीच्या पण कंडिशन्सला. म्हणून जो आहे तो पण एक आपल्याला काय सांगतो की ते पेशंटमध्ये असू शकतं. ठीक आहे, हे फक्त आपण एक रूल आउट करण्यासाठी एंडोफोनियम टेस्ट वापरू शकतो. आणि ही जी टेस्ट आहे ती US मध्ये काय आहे, बॅन केलेली आहे. US मध्ये काय केली आहे, बॅन केलेली आहे. काय US मध्ये बॅन केली आहे, तर तुम्ही जो एंडोफोनियम नावाचा जो ड्रग देत आहात हा कसा आहे, पूर्णपणे कोलिनर्जिक ड्रग आहे आणि याच्यामुळे पेशंट काय होऊ शकतो, कोलिनर्जिक क्रायसिसमध्ये जाऊ शकतो. काय होऊ शकतो, कोलिनर्जिक क्रायसिसमध्ये जाऊ शकतो. आणि जर पेशंट कोलिनर्जिक क्रायसिसमध्ये गेला तर पेशंटमध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतं. म्हणून त्या पेशंटमध्ये आपण काय करायला पाहिजे, इंजेक्शन ॲट्रोपिन काय ठेवायला पाहिजे, रेडी ठेवायला पाहिजे. जर एखाद्या पेशंटमध्ये आपण टेन्सिलॉन टेस्ट परफॉर्म करत असेल तर. का, कारण तुमचा जो इंजेक्शन ॲट्रोपिन आहे हा कसा आहे, अँटी कोलिनर्जिक ड्रग आहे. हा काय आहे, अँटी कोलिनर्जिक ड्रग आहे. आणि ड्रग ऑफ चॉईस कशाची आहे, ब्रॅडिकार्डिया. ड्रग ऑफ चॉईस ऑफ ब्रॅडिकार्डिया. ॲट्रोपिन अजून कशाचं हे आहे, अँटीडोट आहे. ॲट्रोपिन अँटीडोट कशाचा आहे, ओपी पॉयझनिंगचा आहे. ग्लॉकोमामध्ये कसं आहे ॲट्रोपिन, ॲट्रोपिन कसं आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर हे काय झालं, आपल्या ॲट्रोपिन बद्दल पण थोडीशी माहिती झाली. ठीक आहे, तर बघा, तर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं की टेन्सिलॉन टेस्ट मध्ये कुठला जो ड्रग आहे तो आपण यूज करतो. तर एंड्रोफोनियम नावाचा आपण ड्रग यूज करतो, पण असतानाच आपण कुठला ड्रग सोबत ठेवायला पाहिजे, N-acetyl-cysteine ठेवायला पाहिजे का नाही. N-acetyl-cysteine काय आहे, अँटीडोट आहे. कुणाचा अँटीडोट आहे, हा अँटीडोट आहे पॅरासिटामॉलचा. PCMचा काय आहे, अँटीडोट आहे. PCM काय एक हिपॅटोटॉक्सिक होतो. ठीक आहे, सिव्हिअर हिपॅटोटॉक्सिक आहे. जर काय केला गेला, जर 10 ग्राम पेक्षा जर जास्त दिला गेला तर काय आहे तो, सॉरी 1 ग्राम पेक्षा जर जास्त दिला गेला, 1 ग्राम पर केजी पेक्षा जर जास्त दिला गेला तर तो काय आहे, सिव्हिअरली हिपॅटोटॉक्सिक आहे. त्यानंतर फ्लुमॅझिनिन हा कसा, हा पण अँटीडोट आहे. कशाचा, बेन्झोडायपिन. हा कशाचा, बेन्झोडायपिन्स. त्यानंतर ॲट्रोपिन सल्फेट जे की करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नॅलोक्झोन हा पण कशाचा अँटीडोट आहे, ओपिओइड्स. ठीक आहे, तुमचं मॉर्फिन वगैरे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्याचा आन्सर सी असणार आहे, बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलं होतं. हॉर्मोन रिलीजिंग आयओडी कंप्राइज द, ठीक आहे, खालीपैकी कुठली जी आहे ते हॉर्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, फर्स्ट जनरेशन का सेकंड जनरेशन का थर्ड जनरेशन का फोर्थ जनरेशन, आपल्याला चारपैकी एक विचारलेलं आहे. तर बघा, जेव्हा इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस जे आहे ते डेव्हलप झाले, ठीक आहे, जेव्हा ते स्टार्टिंगला डेव्हलप झाले तर आपण म्हटलं फर्स्ट जनरेशन, मग त्याच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन केले तर आपण सेकंड जनरेशन म्हटलं, मग आपण त्याच्यामध्ये परत काहीतरी ऍड केलं तर आपण थर्ड जनरेशन म्हटलं. आणि आता जे नवीन जे आहे त्याच्यावर रिसर्च वगैरे चालू आहे ते फोर्थ जनरेशन आहेत. आणि त्याच्यापैकी काही जे आहे ते मार्केटमध्ये ऑन ट्रायल बेसिस आलेले पण आहेत. पण आपल्या सिलेबसमध्ये आतापर्यंत फक्त थर्ड जनरेशन पर्यंतच आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, फर्स्ट जनरेशन जे आहेत, फर्स्ट जनरेशन ते जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय होतं, की आपण काय करायचं, एक फॉरेन बॉडी काय करायची, इंट्रायुटेराइन जे कंपार्टमेंट आहे तिथे इंट्रोड्यूस करायची, जेणेकरून काय होईल, एक फॉरेन बॉडी जी आहे तिथे आल्यामुळे आपली बॉडी काय समजेल, त्याला एक ऍज अ अँटीजन घेईल. आणि मग आपली बॉडी काय करेल, तिथं लोकल इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स स्टार्ट करेल. आणि हा जो लोकल इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स आहे तोच काय करेल, तुमचे जे आहे ते तुमचं काय करेल, कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखं काम करेल. कशासारखं, कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखं काम करेल. तर फर्स्ट जनरेशनचं तुम्हाला जर एक्झाम्पल विचारलं तर कुठला आहे, लिपस लूप. कुठला आहे, लिपस लूप. त्याच्यानंतर मग आपण काय केलं, सेकंड जनरेशन. आपण काय बघितले, सेकंड जनरेशन बघितले. मग याच्यामध्ये आपण काय केलं, मेटल ऍड केलं. आपण काय केलं, मेटल ऍड केला. मग आपण कुठला मेटल ऍड केला, जसं की कॉपर. आपण काय केलं, कॉपरला ऍड केलं. का, कारण कॉपरमध्ये आपल्याला बघायला मिळतात कुठल्या प्रॉपर्टीज, स्पर्मिसाइडल प्रॉपर्टीज.
ज्या काय करतात, स्पर्म्सला काय करतात, किल करतात. म्हणून त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की बाबा आपण काय करूया, आता हे जे आपण अगोदर जे आयओडी यूज करत होतो त्याच्यामध्ये आपण काय करूया, थोडंसं कॉपर इंट्रोड्यूस करूया. आणि मग आपण काय केलं, कॉपर टीज इंट्रोड्यूस केला. मग आपण काय केलं, त्याचं नाव काय दिलं आपण, एक्झाम्पल म्हणून आपण काय ठेवलं त्याला, कॉपर टीज. ठीक आहे, कॉपर टीज. मग आपल्या मार्केटमध्ये जे आहे त्या वेगवेगळे साईज वरून वगैरे बऱ्याचशा कॉपर टीज अवेलेबल आहेत. जसं की कॉपर टी 200, ठीक आहे, कॉपर टी 200, त्याच्यानंतर कॉपर टी 380A. ठीक आहे, हे काय झालं, त्याचे जे साईजेस आहेत त्या झालं. 380 काय झालं, त्याचा सरफेस एरिया वगैरे झाला. ठीक आहे, त्यानंतर आल्या मग नंतर थर्ड जनरेशन. त्यानंतर कुठल्या आल्या, थर्ड जनरेशन इंटरन्यूट्रॅन दिवस आले. मग याच्यामध्ये आपण काय केलं, जे की आपण अगोदर जे मेटल यूज केलं होतं, पण आता मेटल प्लस आपण काय केलं, त्याच्यामध्ये हॉर्मोन्स इन्क्लूड केले. आपण काय केले, हॉर्मोन्स इन्क्लूड केले. जसं की कुठलं, लिओनॉर्जेस्टेरॉल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हटलं, एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपण कुठलं मग, लिओनॉर्जेस्टेरॉल एल-एन-जी जे आहे ते आपण यूज केलं. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, लिओनॉर्जेस्टेरॉलला यूज केलं होतं. तर आपण फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन असं आपण काय केली, इव्हॉल्व्ह होत गेलो. आपण वेळेनुसार आपण काय केलं, कॉन्ट्रासेप्टिव्हच्या हिस्ट्रीमध्ये आपण काय केलं, इव्हॉल्व्ह होत गेलो. तर जेव्हा पहिल्यांदा स्टार्टिंगला केलं तेव्हा आपण काय केलं, फक्त एक कॉपर जे तुमचे इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस होते त्यांना आपण काय केलं, ॲज अ फक्त लोकल इन्फ्लामेटरी मेकॅनिझम म्हणून यूज केलं. जेणेकरून काय होईल, तिथे एक लोकल इन्फ्लामेशन सुरू होईल. आणि लोकल इन्फ्लामेशन सुरू झाल्यामुळे काय होईल, तुमचे जे आहे ते इम्प्लांटेशन मध्ये वगैरे काय होतील, प्रॉब्लेम येतील. जेणेकरून काय होईल, ते ॲज अ कॉन्ट्रासेप्शन कार्य करेल. मग आपल्याला काय बघायला मिळेल, तेवढं इफेक्टिव्ह नाहीये. आपली बॉडी काय करते, तेवढं त्या जे इन्फ्लामेशन झालं होतं त्यांना रेजिस्ट करून पण काय होतं, इम्प्लांटेशन वगैरे होत आहे. मग आपण काय केलं, मेटल यूज केली. मेटल यूज केल्यामुळे काय झालं, ते इम्प्लांटेशन मध्ये पण प्रॉब्लेम करते. आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज पण आहेत. मग स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज आहेत म्हटल्यावरती अजून बेटर जे आहे ते आपल्याला कॉन्ट्रासेप्शन बघायला मिळालं. त्याच्यानंतर मग आपण काय केलं, त्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस पण आणले. जेणेकरून काय होईल, हॉर्मोनचे लेवल जे आहे ते पण त्याच्यामध्ये रेग्युलेट होतील. आणि जे आहेत असे हॉर्मोन जे की काय करत नाहीत, प्रेग्नन्सी होऊ देत नाहीत, असे आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले. जेणेकरून काय होईल, प्रेग्नन्सी जी आहे ती मेंटेन होणार नाही, जरी इम्प्लांट झाली तरी पण. ठीक आहे, तर असं आपण फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन असा आपला आयोडीचा प्रवास आलेला आहे. ठीक आहे, तर तुमच्या हार्मोन रिलीजिंग आयोडीज आहे त्याच्यापैकी कुठली आहे, तर तुमची थर्ड जनरेशन आयोडीज आहेत ते कशा आहेत, हार्मोन रिलीजिंग आयोडीज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बेबी विथ बर्थ वेट ऑफ 1000 to 2000 ग्राम आर टर्म. ठीक आहे, जी बेबी आहे तिचं बेबीचं वजन किती आहे, 1 ते 2 केजीच्या दरम्यान आहे. आणि ह्या बेबीला आपण कुठल्या फेममध्ये ठेवणार आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आपल्याला लो बर्थ वेट बेबीज. सेकंड ऑप्शन दिलेलं आपल्याला व्हेरी लो बर्थ वेट बेबी. थर्ड दिलेलं आपल्याला स्मॉल फॉर डेड बेबी. आणि लास्ट दिलेलं आपल्याला एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबीज. तर बघा, जेव्हा आपण बेबी जन्मतो, बेबी जन्मल्या आपण काय करतो, त्या बेबीचं वजन करतो. आणि त्या वजनावरून आपण जे आहे ते बेबीचं आपण एक आउटकम ठरवत असतो की बाबा ही बेबी जी आहे ती कशी थ्राईव्ह करणार आहे, कसं जे आहे तिचा पूर्ण जो कोर्स ऑफ जर्नी असणार आहे पुढच्या काही दिवसांकरिता, तिचे फीडिंग पॅटर्न वगैरे हे सगळं आपण काय करतो, त्या वेटनुसार ठरवत असतो. तर जेव्हा इंडियन बेबीजमध्ये जर 2.5 केजी ते 3.5 केजी पर्यंत जर बेबी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एक नॉर्मल बेबीचा आपण त्याला वेट आहे ते असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग जर 2.5 पेक्षा कमी असेल, ठीक आहे, जर 2.5 पेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणतो, लो बर्थ वेट बेबी असं आपण म्हणतो. ठीक आहे, 2.5 पेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणतो, लो बर्थ वेट बेबी म्हणतो. आणि जर एखाद्या बेबीचं वजन जर 1.5 म्हणजे किती, 1.5 केजी त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हणतो, व्हेरी लो बर्थ वेट बेबी म्हणतो. आणि जर एखाद्या बेबीचं वजन जे आहे ते 1 किलोग्राम पेक्षा पण कमी असेल तर आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबी म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण जनरली आपण एलबीडब्ल्यू असं म्हणतो. तर हे एलबीडब्ल्यू झाला, हा जो आहे आपला व्ही एलबीडब्ल्यू झाला, हा काय झाला, ई एलबीडब्ल्यू झाला. ठीक आहे, तर असं जे आहे ना आपण क्लासिफिकेशन करू शकतो. नॉर्मल आपल्या इंडियन बेबीज मध्ये आपल्याला 2.5 ते 3.5 केजीचे जे आहे ते आपल्याला बाळ बघायला मिळतं. जर 2.5 पेक्षा कमी असेल तर आपण एलबीडब्ल्यू म्हणतो. 1.5 पेक्षा पण कमी असेल तर अजून मग काय झालं, ते व्हेरी लो बर्थ वेट बेबी झालं. आणि जेव्हा एक्स्ट्रीमली म्हणतो म्हणजे खूपच जास्त कमी आहे बेबीचं वजन, ते म्हणजे किती, 1 किलोपेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबी असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर ऑप्शन मध्ये काय बघा, 1000 ते 2000 आहे म्हणजे ठीक आहे, 1000 पेक्षा कसं आहे ते जास्त आहे म्हणजे काय नाही येणार नाही, ते ELW येणार नाहीये. आणि 2000 पेक्षा कमी आहे म्हणजेच काय, 2.5 पेक्षा कमी आहे म्हणजे काय नाही, हे पण नाहीये. तर कुठला आहे त्याचा आन्सर, VLBW काय असणार आहे, त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी काय असणार आहे, व्हेरी लो बर्थ वेट बेबी जे आहेत आपल्या याच्यामध्ये आन्सर असणार आहे. त्याच्यामध्ये थर्ड ऑप्शन दिला बघा, स्मॉल फॉर डेड बेबी. स्मॉल फॉर डेड बेबी म्हणजे काय, म्हणजे तो जो बाळ आहे त्या बाळाच्या वयाचे समान वयाचे जेव्हा आपण बेबी घेतो आणि जेव्हा त्यांचं आपण वजन करतो तेव्हा ते आपल्याला काय बघायला मिळतं, बिलो बिलो 10th पर्सेंटाईल. जर ते काय आहे, 10% नाही, पर्सेंटाईल.
पर्सेंटाईल. जर बिलो 10th पर्सेंटाईल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल फॉर डेड बेबी असं आपण म्हणतो. तर स्मॉल फॉर डेड बेबीचं थोडंसं जी कन्फ्युजन होत असेल तुम्हाला, तर बघा एक सोपी एक्झाम्पल लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे जी पूर्ण जी कन्सेप्ट आहे, मेन कोर कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला लक्षात येईल. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलेत, की एक गाव आहे आणि त्या गावामध्ये 100 बेबी जे आहेत असे जन्माला आलेले आहेत. ठीक आहे. 100 बेबी जे आहेत ते एकाच दिवशी जन्माला आहेत असं आपण काय करूया, गृहीत धरूया. गाव म्हणा किंवा एखादं हॉस्पिटल म्हणा, एक मोठं हॉस्पिटल आहे, मॅटर्निटी हॉस्पिटल, आणि तिथे एका दिवसाला 100 बेबी जे आहेत ते जन्माला आलेले आहेत. ठीक आहे. मग आता हे 100 बेबी जे आहेत, मग आपण काय केलं, की एक 10 दिवसानंतर काय केलं, आपण त्या 100 बेबींचं जे आहे ते वजन केलं. ठीक आहे. 100 बेबींचं वजन केल्यानंतर मग आपल्याला काय बघायला मिळेल बाबा, की जे 3.5 फॉर एक्झाम्पल 3.5 केजी जे आहेत आपल्याला काय मिळाले, की 10 बालकं मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते 3 किलोचे आहेत आपल्याला 12 बालकं मिळाली. त्याच्यानंतर जे आहे ते 2.5 किलोचे आपल्याला 25 बालकं मिळाली. त्याच्यानंतर जे आहे ते 2 केजीचे आपल्याला 25 बालकं मिळाली. त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर मग एवढ्या याच्या कमी तर येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं, एक डेटा मिळाला. जे टॉपचे 10 बालक आहेत. ठीक आहे. जे टॉपचे 10 बालक आहेत, जे की ज्यांचं वजन सर्वात जास्त आहे. ठीक आहे. त्यांना आपण काय म्हणतो, जे आहे ते 10th पर्सेंटाईल म्हणतो. आणि मग जर त्यांचं वजन त्या टॉपच्या 10 बालकांच्या जर कमी असेल, तर आपण काय म्हणतो, बिलो 10th पर्सेंटाईल म्हणतो. काय म्हणतो, बिलो 10th पर्सेंटाईल. बिलो 10th पर्सेंटाईल. म्हणजे जे टॉपचे 10 आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एक नॉर्मल बेबीचा जो आहे तो पॅटर्न म्हणतो. आणि जे 10 पेक्षा जे खाली आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बिलो 10th पर्सेंटाईल असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर जसं की आपल्याला एक्झाम मध्ये पण दिसतं बघा. त्या एक्झाम मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एक्झाम दिली आणि त्या स्लॉटमध्ये तुम्ही 100 जण होतात. ठीक आहे. 100 जण होतात आणि त्या स्लॉट मधले जे आहे ते पहिले टॉपचे 10 जण आहेत त्याला आपण काय म्हणतो, अबोव 10th पर्सेंटाईल म्हणतो. आणि जे टॉपचे जे 10 त्याच्या खाली जे होते ते काय झाले, बिलो 10th पर्सेंटाईल झाले. ठीक आहे. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये हा फरक आहे. पर्सेंटाईल मध्ये आपण काय करतो, त्या दुसऱ्यांसोबत त्याला कम्पेअर करत असतो. आणि पर्सेंटेज मध्ये आपण दुसऱ्यांसोबत कम्पेअर करतो का, नाही. आपण टोटल मार्क्स आणि जेवढे मार्क्स ऑब्टेन केले त्याला आपण कम्पेअर करत असतो. तर जी कोर कन्सेप्ट आहे, थोडंसं जे ज्यांचं जे हे आहे रिसर्च वगैरे स्टॅटिस्टिक्स वाला ज्यांचा पार्ट चांगला आहे, त्यांना हे चांगलं समजून येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर काय असणार आहे, बी. A 8-year-old child after a tonsillectomy sees a bear in her room. ठीक है. And she screams in fright. A nurse who rushes in, switches on the light, finds a rug wrapped on an armchair. She pacifies the child. What the child experienced was. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला डेल्युजन, सेकंड दिला इल्युजन, थर्ड दिला आपल्याला हेल्युसिनेशन आणि लास्ट दिला आपल्याला नन ऑफ द अबव. ठीक आहे. तर काय झालं होतं बघा, स्टोरी बघा काय झाली. एक 8 वर्षाची मुलगी होती, तिची काय केली होती, आपण टॉन्सिलेक्टॉमीचं ऑपरेशन केलं होतं. टॉन्सिलेक्टॉमीचं ऑपरेशन केल्याच्या नंतर मग ती तिच्या रूममध्ये झोपली होती आणि रूममध्ये झोपल्याच्या असताना तिने अचानक काय केली, उठली आणि काय केली, जोरात किंचाळली. ठीक आहे. घाबरून जोरात किंचाळली ती. त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं, ॲज अ नर्स तुम्ही तिथे गेला आणि तुम्ही काय केलं, लाईट स्विच ऑन केला. लाईट स्विच ऑन केल्याच्या नंतर तुम्ही काय बघितलं, की एक चेअर होती. त्या चेअरवर एक काय केली होती, एक चादर जी आहे ती आपण अशी टाकून ठेवलेली होती. आणि त्या चादरीला त्या बाळाने काय समजलं होतं, बियर समजलं होतं. ठीक आहे. बियर, BEAR. हा बियर नाही. ही बियर असेल तर तुम्ही पण किंचाळणार, पण हा बियर तिने बघितला होता. ही बियर बघितल्यावर तुम्ही काय करणार, खुशीने किंचाळणार. तुम्ही काय करणार, खुशीने किंचाळणार. पण तिने जो बियर बघितला होता तो हा वाला बियर होता. आणि मग तिने ते बियर बघितला म्हणून ती किंचाळली, पण ते ऍक्च्युअली बियर होता का, तर तो बियर नव्हता. तो काय होता, एक चादर आहे ते खुर्चीवर ठेवलं होतं. आणि त्या चादरीला तिला काय झाला, की भास झाला, की ही जी चादर आहे ते काय आहे, माझ्या रूममध्ये एक बियर आलेला आहे. आणि मग तुम्ही काय केलं, त्या बेबीला शांत केलं. आणि मग तुम्ही त्या जे चाइल्डला एक्सपिरियन्स झालं, मग तुम्ही तुमचं जे काय अनालिसिस केलं, की बाबा जे चाइल्डने झालं, जे चाइल्डच्या सोबत जे आता घडलं ते काय होतं, डेल्युजन होतं का इल्युजन होतं का हॅल्युसिनेशन होतं, ते काय होतं. तर बघा ऑप्शन ए दिला आपल्याला डेल्युजन. डेल्युजन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय असतं, की फाल्स फिक्स्ड बिलीफ असतो. काय असतो, फाल्स बिलीफ. कसा असतो, फाल्स असतो म्हणजेच काय असतो, चुकीचा असतो. बिलीफ कसा असतो, चुकीचा असतो. आणि कसा असतो, फिक्स्ड असतो. फिक्स्ड असतो म्हणजे काय, तो कोणीही बदलू शकत नाही. तो काय करू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही. बदलू शकत नाही. ठीक आहे. तो कसा असतो, फाल्स असतो, चुकीचा असतो. मला माहित आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण त्या पेशंटला माहित नाही. आणि तो काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्या पेशंटच्या समोर कितीतरी डोकं फोडून सांगितलं, की बाबा तू जे म्हणतोयस ते चुकीचं आहे, तो पेशंट तुमचं ऐकणार नाही. मग डेल्युजनचं एक्झाम्पल काय असतं सर, तर डेल्युजनचं एक्झाम्पल असतं, की एखाद्या पेशंटला काय वाटतं, तर डेल्युजन वेगवेगळ्या टाईपचे असतात. ठीक आहे. थोडंसं जर डिपेंड जायचं गेलं तर आपण डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन असू शकतं, एखाद्याला डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी असू शकतं. ठीक आहे. तर डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन मध्ये काय होतं, त्या पर्सनला असं वाटतं, की जे आहे ते मला कोणतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. कोणतरी काय करत आहे, माझ्या विरुद्ध
विरुद्ध काय करताय, मारण्याचे प्लॅन बनवताय. ठीक आहे, मग तो डॉक्टरांना आपण काय म्हणणार, तुम्ही जे मला टॅबलेट दिलाय ना, त्या टॅबलेटमध्ये तुम्ही नक्की काय केलंय, मला पॉइझन घालून दिलं आहे. मग तुम्ही त्या पेशंटला दिवसभर जरी समजावत बसला की बाबा तुझ्या ह्या टॅबलेट्समध्ये आम्ही नाही पॉइझन घातले, किंवा तुला जे काय आता आम्ही जी प्लेट आणून दिली जेवणाची त्याच्यामध्ये नाही पॉइझन घातले, तो तुमचं ऐकणार नाही. म्हणजे ऐकणार नाही का, कारण ते फॉल्स अँड फिक्स्ड बिलीफ आहे, त्याच्या डोक्यामध्ये फिट झालेला आहे की तुम्ही काय करणार, त्याला मारणार आहात. त्यानंतर डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी, तो काय होतो, त्याला ग्रँडिओज आयडिया यायला लागतो. ग्रँडिओज आयडिया म्हणजे कशा, की बाबा मी काय आहे, माझे जे आहे ते शाहरुख खान सोबत डायरेक्ट संबंध आहेत. शाहरुख खान मला फोनवर बोलतो, ठीक आहे, मी शाहरुख खान सोबत जे आहे ते डायरेक्ट कनेक्शन आहेत माझे. किंवा हे जे हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल हे काय आहे, माझी सल्तनत आहे, आणि या सल्तनतचा राजा कोण आहे, मी आहे. ठीक आहे, तो काय बोलतो स्वतःला, मी काय आहे, किंग आहे, ही माझी सल्तनत आहे, तू माझा मंत्री आहेस, ठीक आहे, तू माझा संत्री आहेस, तू माझा काय आहे, शिपाई आहेस, असं तुम्हाला तो म्हणेल का, कारण त्याला डेल्युजन ऑफ काय आहे, ग्रँडिओसिटी आहे. तो स्वतःला काय समजतो, तिथला राजा समजतो. मग तुम्ही त्याला कितीही सांगा की बाबा तू राजा काय, तू जे आहे ते तुझ्या आईचा पण राजा नाही, तुला इथं हॉस्पिटलमध्ये आणून टाकलेला आहे, तुला एक असाइलम मध्ये आणून टाकलेला आहे, पण तू तिथं ऐकतो का, तुमचं ऐकणार नाही. तो एकदम असा मस्त याच्यासारखा, एखाद्या राजासारखा तो काय करेल, तिथं रुबाबात मिरवणार, तो तुमचं ऐकणार नाही. त्याचं कसं आहे, फॉल्स अँड फिक्स्ड बिलीफ आहे, चुकीचा आणि काय आहे, कधीही न आणि कोणीही न बदलू शकणारा त्याच्याकडे काय आहे, विश्वास आहे की मी जे म्हणतोय ते खरं आहे. याला आपण काय म्हणतो, डेल्युजन म्हणतोय. तसं आपल्याला या मुलीमध्ये बघायला मिळालं का, जेव्हा तुम्ही तिला सांगितलं की बाबा हे काय नाही, पियर नाही, तिने काय ठीक आहे ती काय केली, ऐकली आणि शांत झोपी गेली. तिचं असं काय होतं की बाबा नाही नाही ते बिअरच आहे, असं काय होतं का तिचं, नाही. तिने काय केली होती, एक जे आहे ती स्टिम्युलस बघितली होती आणि तिला काय केलं होतं, मिस इंटरप्रिट केलं होतं, मिस परसेप्शन झालं होतं तिचं. ठीक आहे, तर ते तेवढंच झालं होतं. पण बाकी तिच्यामध्ये जे आहे ते डेल्युजनल तशा आयडियाज आहेत का, त्याच्यामध्ये डेल्युजनल आयडिया आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत, ऍटलीस्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेल्या नाहीत. नेक्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला इल्युजन. बघा, इल्युजन आणि डेल्युजन मध्ये काय फरक आहे बघा. जे तुमचं इल्युजन आहे, ठीक आहे, जो तुमचं इल्युजन आहे, या इल्युजन मध्ये ना एक काय असतो, स्टिम्युलस प्रेझेंट असते. स्टिम्युलस काय असते, प्रेझेंट असते. मग इथे स्टिम्युलस कुठली आहे, इथे या क्वेश्चनमध्ये स्टिम्युलस काय आहे, ती रग, ती जी चादर होती, जी की कुठे होती, चेअरवर होती, जी की कुठे होती, चेअरवर होती. ती चेअरवरची चादर जी आहे ती कशी होती, तिची स्टिम्युलस होती. पण या स्टिम्युलसला तिने ऍज अ त्या चादरीला तिने चादर असं परसेप्शन तिचं केलं नाही, त्या चादरीचं तिने इंटरप्रिटेशन चादर असं न करता तिने इंटरप्रिटेशन काय केलं, बियर केलं. म्हणजे तिला काय वाटलं की बाबा माझ्या रूम मध्ये काय आहे, बियर आहे. म्हणजे तिची जे स्टिम्युलस होती, या स्टिम्युलसचं परसेप्शन तिच्याकडे काय झालं, चुकीचं झालं. ठीक आहे, परसेप्शन तिने काय केलं, चुकीचं लावलं. तिने अंदाज आहे तो चुकीचा लावला. तिला काय वाटलं की बाबा हे जी समोर जी चादर ठेवली आहे ती काय आहे, बियर आहे, असं तिला वाटलं. पण ते ऍक्च्युअली बियर होतं का, तर नव्हतं. ते काय होतं, चादर होती. ठीक आहे, तिचे फक्त काय झाले, परसेप्शन चुकीचं होतं. पण जे आहे तिथं स्टिम्युलस जे आहे तिथं प्रेझेंट होती, तर त्याला आपण काय म्हणतो, इल्युजन असं आपण म्हणतो. इल्युजन मध्ये काय असते, स्टिम्युलस प्रेझेंट असते. तर बघा, थर्ड ऑप्शन दिला होता आपल्याला कुठला, हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन मध्ये आणि इल्युजन मध्ये पण थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे, थोडासा आहे पण खूप मेजर वाला डिफरन्स आहे. हॅल्युसिनेशन मध्ये काय असतं, तुमची स्टिम्युलसच गायब असते. काय असते, स्टिम्युलस काय असते, गायब असते. इथे स्टिम्युलस असते का, नसते. इथे स्टिम्युलस असते का, तर हो, स्टिम्युलस इथे असते. इथे काय नसते, स्टिम्युलसच नसते. म्हणजे आता जर एखादा पेशंट आहे ज्याला हॅल्युसिनेशन्स व्हायला लागले, आता हॅल्युसिनेशन्स पण आपण काय बघतो, बऱ्याच टाईपचे बघतो. कुठले कुठले बघतो, आपण बघतो गस्टेटरी, आपण बघतो ऑडिटरी, आपण बघतो व्हिज्युअल. ठीक आहे, गस्टेटर मध्ये काय होतं, त्याला काय होतं, एक त्याला असं वाटतं की बाबा मी काहीतरी खाल्लेलं आहे, त्याला असं अचानक त्याला एक गुलाबजामुनची चव यायला लागते. ऑडिटरी मध्ये काय होतं, त्याला कुणाच तरी आवाज यायला लागतो, ज्याचे फॉर एक्झाम्पल त्याचे वडील जे आहे की 10 वर्षानंतर 10 वर्षापूर्वी वारलेले आहेत, आणि त्याला काय झालं, तो ट्रॉमा बसलेला आहे. मग त्याला काय होतं की दररोज मला माझ्या वडिलांचे आवाज ऐकू येतात, माझ्या आणि माझ्या वडिलांचा आम्ही काय करतो, दररोज बोलतो वगैरे. त्याला त्याचे आवाज ऐकायला, हे काय झालं, ऑडिटरी झालं. त्यानंतर व्हिज्युअल मध्ये काय होतं, त्याला जे आहे ते आपल्याला त्या पेशंट जो आहे त्या पेशंटला कोणतरी दिसतं, जे की तिथे प्रेझेंट नाही. ठीक आहे, तुम्ही एखाद्या पेशंटला जेव्हा तुम्ही म्हणता, हे खास करून आपल्याला कोणामध्ये बघायला मिळतं, अल्कोहोलिक पेशंटमध्ये. अल्कोहोलिक पेशंटमध्ये जेव्हा कोर्स कॉफ सिंड्रोम मध्ये जातो, तो कुठं कशामध्ये, कोर्स कॉफ. ठीक आहे, कोर्स कॉफ आणि त्याच्यानंतरची स्टेज कुठली आहे, वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी. वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी. तर वर्निक एन्सेफॅलोपॅथी मध्ये जायच्या अगोदर तो कशामध्ये जातो, कोर्स कॉफ मध्ये जातो. कोर्स कॉफ कशामुळे होतं, व्हिटॅमिन B1च्या डेफिशियन्सीमुळे होतं. आणि जेव्हा तो कोर्स कॉफ मध्ये जातो तेव्हा तो काय करतो, कन्फॅब्युलेशन करायला लागतो. कन्फॅब्युलेशन. ठीक आहे, ह्या टर्म्स लक्षात ठेवायच्या आहेत. कन्फॅब्युलेशन म्हणजे काय, फिलिंग गॅप्स, फिलिंग मेमोरी गॅप्स, फिलिंग मेमरी गॅप्स.
ठीक आहे. तर जो अल्कोहोलिक पेशंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअल बघायला मिळतात. व्हिज्युअल ज्या आहेत त्या हॅल्युसिनेशन बघायला मिळतात. त्यांना काय होतं, एक कोणतरी दिसायला लागतं, काहीतरी एखादी गोष्ट म्हणजे एखादा माणूस दिसायला लागतो किंवा एखादी वस्तू दिसायला लागते किंवा एखादा प्राणी दिसायला लागतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या पर्सनला काय म्हणणार की बाबा तुम्ही त्या पर्सनकडे गेला फॉर एक्झाम्पल, मग काय दारू कधी पिली होतीस? हा सर मी काल पिली होती. किती पिली होतीस? मी खूप पिली होती. मग ठीक आहे. मग मी कोण आहे? हा सर तुम्ही डॉक्टर आहात. मग हे कोण आहेत? हा सर हा माझा भाऊ आहे. ठीक आहे. मग इथे किती रूम मध्ये आहेत? या रूम मध्ये माणसं किती आहेत? तो म्हणणार 4. अरे नाही 2च माणसं आहोत आम्ही. अरे नाही सर 4 आहेत. बघा तिथे तुमच्या बाजूला पण एक माणूस आहे, अजून एक डॉक्टर आहे तुमच्यासोबत आणि माझ्या भावासोबत माझी वहिनी पण आहे. अरे नाही बाबा इथे कोणीच नाही, आम्ही फक्त 2घच जण आहोत. तुम्ही त्याला किती जरी सांगितलं तर तो ऐकणार आहे का? ऐकणार नाही का? कारण त्याला 2 माणसं एक्स्ट्रा दिसायला लागलेले आहेत. त्याला काय व्हायला लागले? हॅल्युसिनेशन्स व्हायला लागलेत. कुठले? व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स व्हायला लागलेत. हे आपल्याला कोणामध्ये बघायला मिळतात? जास्त करून अल्कोहोलिक पेशंटमध्ये, जे की कोर्सकॉफ्स मध्ये गेलेले असतात. कोर्सकॉफ मध्ये काय होतं? अल्कोहोलिक पेशंटमध्ये व्हिटॅमिन B1 ची डेफिशियन्सी होते म्हणून ते कोर्सकॉफ मध्ये जातात आणि जेव्हा ते कोर्सकॉफ गेलेले असतात तेव्हा ते कन्फॅब्युलेशन करायला लागतात. कन्फॅब्युलेशन म्हणजे काय? तर ते काय करतात? फिलिंग मेमरी गॅप्स. म्हणजे काय? जेव्हा त्यांना आपण एखादी पास्ट मधली गोष्ट विचारतो तेव्हा ते काय करतात? त्या गोष्टीला जे आहेत त्यांचं तेल मीठ मिरचू लावून सांगणं जे आपण म्हणतो ते करतात. पण ते इंटेन्शनली करतात का? तर ते इंटेन्शनली करत नाही. तेल मीठ मिरचू जे लावतात ते अल्कोहोलिक पेशंट, जे कोर्सकॉप मध्ये म्हणतोय फक्त, ज्या ठीक आहे, जे तुम्हाला असं रस्त्याने जे पिरलेले बघतात ते कोर्सकॉप मध्ये नसतात. कोर्सकॉप मधला पेशंट तुम्हाला असा चालताना फिरताना दिसणार नाही. त्यांचं पूर्ण लेवल ऑफ कॉन्शियसनेस पूर्ण गेलेलं असतं. कोर्सकॉप मध्ये जे पेशंट आहेत जेव्हा तुम्हाला ते तेल मीठ मिरचू लावून सांगतात ते जे आहे ते इंटेन्शनली सांगत नाहीत. ठीक आहे. ते काय म्हणणार की बाबा मी ना तेव्हा तिकडे गेलो होतो ना, तर मी तिथे ना 2 माणसाचा मर्डर केला होता, पण त्यांनी तसं मर्डर केलेला नसतोय, पण तो असं तुम्हाला असं सांगताना तेल मीठ मिरचू लावून सांगतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय नसतं, तथ्य जे आहे ते नसतं. ते त्याला आपण काय म्हणतो? कन्फॅब्युलेशन असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं डेल्युजन, इल्युजन आणि हॅल्युशन मधला फरक. डेल्युजन मध्ये काय करतो? तो पर्सन जो आहे ते त्याच्या वेगळ्या एका दुनियेमध्ये असतो. त्याचे जे बिलीफ्स असतात ते कसे असतात? फाल्स असतात आणि कसे असतात? फिक्स्ड असतात, जे की कोणीही बदलू शकत नाही. तर इल्युजन आणि जेव्हा आपण हॅल्युसिनेशन मधला जेव्हा आपण फरक बघितला तेव्हा आपण बघितला जो मेजर पोर्शन आहे तो म्हणजे कुणाचा? स्टिम्युलसचा. इल्युजन मध्ये जे आहे ते तुमची स्टिम्युलस प्रेझेंट असते, हॅल्युसिनेशन मध्ये स्टिम्युलस प्रेझेंट नसते. जसं की इल्युजन मध्ये जे आहे तुम्ही एखाद्याला दोरे दाखवले तर तो काय समजतो? साप समजतो. हे झालं इल्युजन झालं. त्यानंतर हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे काय असतं? तुमची स्टिम्युलस प्रेझेंट नसते आणि जे आहे ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की एखाद्या पर्सनला जे आहे ते कसल्या प्रकारचे हॅल्युसिनेशन्स होतील. ठीक आहे. त्याला एखादा माणूस दिसू शकतो, त्याला एखादा प्राणी दिसू शकतो, त्याला कोणाचा तरी आवाज येऊ शकतो किंवा त्याला कुठला तरी चव येऊ शकते, त्याला कुठला तरी वास येऊ शकतो. ठीक आहे. असं तुम्ही एकदम असा हॉस्पिटलमध्ये आहात, पूर्ण हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा वास, ब्लड स्पिलिंग्स, डायबेटिक फूडचा बाजूला वाट आहे तिकडून घाण वास येतोय आणि ह्या भाईला पूर्ण असा मोगऱ्याचा वास यायला लागलाय, गुलाबांचा वास यायला लागला, सर्व आवाज काय मस्त बगीच्यामध्ये आणून ठेवलात. ठीक आहे. हे जे आहे ते ऑल फॅक्टरी, त्याला आपण काय म्हणतो? ऑल फॅक्टरी हॅल्युसिनेशन म्हणतो, जे की आपल्याला जे सीझर मधले पेशंट असतात. ठीक आहे. सीझर मधले पेशंट, सीझर मध्ये एक स्टेज असते कुठली? ओरा. ठीक आहे. ओरा जे आपलं जे ट्रेंडवाला इंस्टावाला ओरा नाही. ठीक आहे. सीझर मध्ये एक ओरा म्हणून एक स्टेज असते. या ओरा स्टेज मध्ये पेशंट आपल्याला कुठले हॅल्युसिनेशन बघायला मिळतात? ऑल फॅक्टरी हॅल्युसिनेशन आपल्याला बघायला मिळतात. चला, तर याचा आन्सर काय असणार? तर ह्या जी आहे हिला काय झालं होतं? इल्युशन झालं होतं. तिला त्या बियरला तिने काय समजली होती? म्हणजे फाल्स परसेप्शन झालं होतं. ठीक आहे. तिने जे परसेप्शन केलं होतं ते कसं केलं होतं? फाल्स केलं होतं. ठीक आहे. म्हणजे तो जो चादर होती त्या चादरला तिने काय समजली होती? बियर समजली होती. बियर म्हणजे कुठली? BEAR वाली बियर समजली. सॉरी, हे हॅल्युसिनेशन नाही, इल्युजन आहे. ऑप्शन बी. ऑप्शन बी. कन्फॅब्युलेशन. अरे वा. कन्फॅब्युलेशन इज अ डिसऑर्डर ऑफ, फर्स्ट आहे परसेप्शन, बी आहे थॉट, सी आहे मेमोरी आणि डी आहे मूड. ठीक आहे. तर कन्फॅब्युलेशन जे आहे ते कशाचा डिसऑर्डर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आताच थोडंसं बोलता बोलता कन्फॅब्युलेशन मध्ये सांगून दिलं, मला माहित नव्हतं की हा क्वेश्चन आहे. तर कन्फॅब्युलेशन अजून याला चांगलं बघूया आपण. कन्फॅब्युलेशन जो आहे त्याच्यामध्ये काय होतं? जो पर्सन आहे तो काय करतो? मेमरी जी आहे त्याची, ठीक आहे, मेमरी जी आहे त्या मेमरी मधले काय करतो? गॅप जे आहे ते फिल करण्याचा प्रयत्न करतो. गॅप काय करतो? फिल करण्याचा प्रयत्न करतो. पण ते जो गॅप फिल करतो ते कसे असतात? मोस्टली कसे असतात? फाल्स असतात. ठीक आहे. आणि जो पर्सन जे काही जो गॅप भरतो फाल्सली त्याला आपण काय म्हणतो? तो कसे करतो? तो अनइंटेन्शनली करतो. कसे करतो? अनइंटेन्शनली करतो. त्याच्यामध्ये त्याचं इंटेन्शन वगैरे काही नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हटलं की हा जो पर्सन आहे तो काय करतो? स्वतःबद्दल माहिती सांगतोय. त्यानं काय सांगितलं? हा बाबा हे असं असं होतं, मग इथे काय एक गॅप झाला. म्हणजे त्याला त्याच्या मेमरीमध्ये त्याला काय आठवत नाही बाबा हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये काय केलं मी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तो एक अल्कोहोलिक पर्सन आहे आणि हा अल्कोहोलिक पर्सन काय केला? जेलमध्ये जाऊन आला. ठीक आहे. जेलमध्ये जाऊन आला आणि जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर तो दारू पिला पूर्ण खूप दारू पिला. ठीक आहे. आणि मग दारू पिल्याच्या नंतर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. ऍडमिट झाल्यानंतर तो काय केला? कोर्स ऑफ सायकोसिस मध्ये गेला.
गेला आणि कोर्स ऑफ सायकोसिस मध्ये गेल्याच्या नंतर मग तुम्ही त्याला विचारलं की बाबा जेव्हा तू जेलमध्ये होतास तेव्हा तू काय केलं? मग तेव्हा काय म्हणणार तो, हा मी जेलमध्ये गेलो, मग माझे काय केलं त्यांनी कपडे सबमिट करून घेतले, मग त्यांनी मला त्यांचे कपडे घालायला दिले, असे पट्ट्याने आले. त्याच्यानंतर मग मला काय झाली, एक सेल काय झाली, सेल म्हणजे काय तिची जेलमध्ये कोठडी असते काय म्हणतात, सेल म्हणतात. मी कधी गेलो नाही, ठीक आहे. तर ती सेल त्यांना जी अलॉट झाली होती, मग मला एक सेल अलॉट झालेली होती आणि मग जेव्हा त्या सेलमध्ये मी अलॉट झालो, ठीक आहे, त्याला इथपर्यंत जे सांगितलं त्यानं काय सांगितलं, खरं सांगितलं बाबा मला कपडे घेतले, सेल अलॉट झाली इथपर्यंत, ठीक आहे. मग तिथून पुढे काय सांगितलं की हा मग त्या सेलमध्ये ना मला ना माझे 4 मित्र भेटले, मग आम्ही ना खूप तिथं पार्टी वगैरे करायचो, ठीक आहे. आणि तो जो जेलर होता ना, तो जेलर पण आमचा खूप भारी असा दोस्त बनला होता. तो जेलर मग आम्हाला दारू आणून द्यायचा, ठीक आहे, दारू आणून द्यायचा. मग त्या जेलरला आम्ही दारू पाजायचो. मग नंतर तो जेलर काय करायचा, आम्हाला बाहेर घेऊन यायचा. मग आम्ही मस्त फिरायचो पूर्ण सिटीमध्ये आणि मग नंतर परत संध्याकाळी कुणाला न सांगता आम्ही 1 वाजता काय करायचो, परत जेलमध्ये येऊन बसायचो, ठीक आहे. मग हे काय होतं, जो भरला होता त्याने स्टोरी बनवली, ही त्याने स्टोरी स्वतः बनवली. या स्टोरीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं, पण हे त्याला पण माहित नाही की मी जे सांगतोय ना हे खोटं आहे, ठीक आहे. त्याने हे सगळं कसं करतोय, अनइंटेन्शनली करतोय, आउट ऑफ सायकोसिस करतोय, सायकोसिसमुळे तो करतोय. त्याच्यामध्ये त्याला हे सांगण्यामागे त्याचा कुठलाही उद्देश नाही, बाबा त्या जेलरला त्याला त्या जेलरची बदनामी करायची नाही किंवा ती जेल फालतू आहे असं म्हणायचं नाही किंवा मी त्या जेल ही खूप चांगली गोष्ट असते हे त्याला हे पण प्रूव्ह करायचं नाही. त्याला फक्त जे आहे ते तो एका सायकोसिसमध्ये आहे, तो काय करतोय, फक्त कन्फॅब्युलेशन करतोय. त्याला फक्त जो त्याचा मेमरीचा जो गॅप आहे तो आता इथे एवढा विसरला होता, तो विसरलेला जो गॅप आहे तो फक्त भरून काढतोय. हा मग इथून पुढे काय झालं, हा बाबा मग तुम्ही पार्टी केलं, हा मग मी सकाळी उठायचो, मग मी आंघोळ करायचो, हे पण बरोबर आहे. तो सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला जायचो, इथपर्यंत बरोबर आहे. मग तो परत काय त्याला एक काय होणार, त्याची गॅप मेमरीमध्ये गॅप पडणार. मग इथं परत तो काय करणार, एक स्टोरी बनवणार, मग परत खरं खरं सांगणार, परत इथं काहीतरी खोटं सांगणार, परत खरं खरं सांगणार. हा हे त्याची काय होती, पूर्ण एक काय होते सिक्वेन्स चालू राहतो. त्या आपण काय म्हणतो, कन्फॅब्युलेशन असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर समजलं. तर मग कन्फॅब्युलेशन जे आहे, तर हा जो डिसऑर्डर कशाचा आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर परसेप्शन, याच्यामध्ये परसेप्शनचा कुठलाही प्रॉब्लेम आहे का? परसेप्शनमुळे जर एखादा आजार होत असेल त्याला आपण काय म्हणतो, इल्युजन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इल्युजन असं आपण म्हणतो. जसं की जे एखादी दोरी आहे, ह्या दोरीला आपण काय समजणं, साप समजणं. काय समजणं, साप समजणं, याला आपण काय म्हणतो, कन्फॅब्युलेशन म्हणतो. किंवा एखादी जी आहे जसं की आपण आता मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की जी चादर होती, त्या चादरला तिने काय समजलं होतं, पियर समजलं होतं. ते काय झालं, तुमचं परसेप्शनचा डिसऑर्डर झाला. त्याला आपण काय म्हणू शकतो, इल्युजन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे बघा डिसऑर्डर ऑफ थॉट. जेव्हा एखादा पर्सन डिसऑर्डर ऑफ थॉट मध्ये म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, सिझोफ्रेनिया वगैरे, ठीक आहे. सिझोफ्रेनिया किंवा त्याच्यानंतर तुमचं हे झाला, ठीक आहे, ओसीडी वगैरे, हे काय झालं, तुमचे डिसऑर्डर ऑफ थॉट झाले. त्यानंतर मेमोरीवाला जो आहे तो कुठला आहे, तुमचा कन्फॅब्युलेशन आहे. आणि डिसऑर्डर ऑफ मूड जर म्हटलं तुम्हाला, त्याचं जर एक्झाम्पल सांगा म्हटलं तर कुठला आहे, मेनिया. ठीक आहे, मेनियामध्ये काय होतो, मूड काय होतो, हायपर ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर डिप्रेशनमध्ये काय होतो, मूड काय होतो, कमी होतो. आणि त्याच्यानंतर तुमचं बायपोलर जे आहेत, बायपोलर मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये पिरियडिक चेंजेस होत असतात. ठीक आहे, तर कन्फॅब्युलेशन म्हणजे काय तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, इन डिमेन्शिया पेशंट कशाचा आहे, डिमेन्शियाचा आहे. मूड चेंजेस कॅन बी इज बाय, मूड चेंजेस जे आहेत डिमेन्शिया पेशंटमध्ये होणारे जे मूड चेंजेस आहेत ते आपण इज कसे करू शकतो, म्हणजे जे आहे ते आपण काय करू शकतो, कमी कसे करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण बेटर जे आहे ते परिवर्तन आपण कसं प्रकारे आणू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला तुम्हाला, यूज ऑफ मूड स्टॅबिलायझर सच एज लिथियम. लिथियमचा डायरेक्ट यूज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन, सॉरी, सेकंड ऑप्शन दिला आपल्याला, कीपिंग द क्लायंट बिझी विथ ऍक्टिव्हिटीज. क्लायंटला काय ठेवा, तुम्ही बिझी ठेवा. जो तुमचा पेशंट आहे त्याला काय ठेवा, सतत बिझी ठेवा. त्यानंतर आहे कीपिंग अ काम एन्व्हायरमेंट विथ फिक्स्ड डेली रुटीन. काय करा, वातावरण जे आहे थोडंसं शांत ठेवा आणि जो त्याचा रुटीन आहे पेशंटचा सेम ठेवा. म्हणजे त्याचं सकाळी उठण्याचा टाइम सेम ठेवा, त्यानंतर त्याचा आंघोळीचा टाइम सेम ठेवा, त्याचा जेवणाचा टाइम सेम ठेवा. तो जे काही डेली ऍक्टिव्हिटीज करतो सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आहे त्या कसं करा, त्याचं फिक्स रुटीन बनवा, जेणेकरून काय पेशंटला सगळं व्यवस्थित समजेल. नेक्स्ट ऑप्शन एंगेजिंग क्लायंट इन ग्रुप ऍक्टिव्हिटीज. तर बघा, डिमेन्शिया जो आहे, ठीक आहे, डिमेन्शिया जो आहे तो कसा आहे, एल्डरली मध्ये होणारा आजार आहे. जास्त करून आपल्याला कशामध्ये बघायला मिळतो, एल्डरली मध्ये बघायला मिळतो. आणि ज्यामध्ये होतं काय, तर शॉर्ट टर्म मेमरी काय होते, लॉस होते. शॉर्ट टर्म मेमरी काय होते, लॉस होते. शॉर्ट टर्म मेमरी लॉस होते. आणि जेव्हा एखाद्या पर्सनमध्ये शॉर्ट टर्म मेमरी लॉस होते तेव्हा आपल्याला ह्या पर्सनमध्ये बघायला मिळतं ते म्हणजे काय, इरिटेबिलिटी. खूप पेशंट काय होतात, इरिटेबल होतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजा की तुम्ही काय होतं, तुम्हाला दररोज तुम्ही तुमची चावी विसरताय, गाडीची चावी काढताय, खिशामध्ये ठेवताय आणि पूर्ण गावभर शोधत बसताय. गाडीची चावी काढताय, बॅगमध्ये ठेवताय आणि पूर्ण गावभर विसरत बसताय. मग तुमच्या याच्यामध्ये होतंय काय की तुम्ही काही एक पहिल्यांदा तुम्ही ठीक आहे बाबा काय म्हणणार नाही, आज विसरली असेल. दुसऱ्यांदा पण म्हणला तुम्ही ठीक आहे विसरली असेल. पण ही गोष्ट जेव्हा सतत होत असते, जेव्हा तुम्ही सतत गोष्टी अशा विसरायला लागतात तेव्हा तुम्हाला काय होतं, खूप इरिटेट व्हायला लागतं की मी असं का करतोय, मी असं का वागतोय, हे मला काय होतंय. ठीक आहे. किंवा जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा
क्वेश्चन वाचला, एखादा क्वेश्चन वाचला, तुम्हाला तो विसरला, तुम्ही काय केला, विसरून गेला, मग तुम्ही काय करा, परत त्याला रिव्हिजन दिला तरी पण तुमच्या लक्षात राहणार, तुम्ही तिसऱ्यांदा रिव्हिजन दिला तरी पण तुम्ही काय तुमच्या लक्षात राहणार, तुम्ही त्यामुळे असं इरिटेबल होणार, तुम्हाला असं खूप राग येणार, ठीक आहे, किंवा हे काय आहे, ह्या क्वेश्चन मध्ये एवढं काय आहे की जो क्वेश्चन जो आहे तुम्हाला मागच्या एका महिन्यापासून त्रास देणार नाही, किंवा हा जो पॉईंट आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे मला मागच्या एका महिन्यापासून त्रास द्यायला, ठीक आहे. तर ही जी तुमची एक कन्सेप्ट सारखी ती गोष्ट ठीक आहे, पण जी म्हातारी माणसं असतात एक तर ते अगोदर चिडचिड झाले असतात, त्यात पण जर त्यांना हे शॉर्ट टर्म मेमरी लॉस व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये ते अजून इरिटेबल होणार, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये इरिटेबिलिटी जी आहे ती वाढते, त्याच्यामध्ये काय होते, अँझायटी वाढायला लागते. त्या इरिटेबिलिटीमध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये अँझायटी वाढायला लागतात. अँझायटी का वाढते, की जे त्यांचं इरिटेबल बिहेवियर आहे, त्यांना काय वाटतं, बाबा मी जर आता असंच वागत राहिलो तर काय होईल, मग माझी जी तब्येत आहे ती अजून बिघडेल, माझ्याकडे कोण बघणार नाही, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय अजून असे खूप जे आहे ते एल्डरली पर्सनमध्ये विचार येत असतात, की मी जे आहे ते माझ्या फॅमिलीवर आता डिपेंडंट होणार, म्हणजे आता माझ्या फॅमिली जे आहे त्या फॅमिलीवर मी बोज बनणार, त्यापेक्षा मग माझं जगूनच काय फायदा आहे, हे असे बरेचसे जे आहे त्याच्यामध्ये विचार येत असतात. आणि अशामुळे पेशंट जे आहे ते काय होऊ शकतं, मग एजिटेट होऊ शकतो. पेशंटने काय बघायला मिळू शकतं आपल्याला, एजिटेशन होऊ शकतं, त्यानंतर काय होऊ शकतं, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात पेशंट, ठीक आहे. तर हे जे सगळ्या गोष्टी आपल्याला डिमेन्शियामध्ये बघायला मिळू शकतात. मग हे जे त्यांचे मूड चेंजेस व्हायला लागले, काय काय मूड चेंजेस व्हायला, त्यांना इरिटेबल व्हायला लागले, ते अँग्री व्हायला लागले, त्यांना अँझायटी यायला लागले, त्यांना डिप्रेशनमध्ये जायला लागले, हे त्यांचे मूड डिसऑर्डर्स व्हायला लागले, ते आपण कसे कमी करू शकतो. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बघा, लिथियम. तर हा जो लिथियम आहे हा एक मूड स्टॅबिलायझर ड्रग आहे. हा काय आहे, मूड स्टॅबिलायझर ड्रग म्हणून खूप चांगल्या प्रकारे जे आहेत आपण बीपीएडच्या वगैरे पेशंटमध्ये वापरतो. त्याचे ड्रग ऑफ चॉईस ऑफ बीपीएड ऍक्च्युअली जे बायपोलर डिसऑर्डर्स आहेत त्याची ड्रग ऑफ चॉईस आहे कोण, तुमचा लिथियम, तुमचा लिथियम जो आहे काय, ड्रग ऑफ चॉईस म्हणून आपण त्याला यूज करतो. पण इथे जो पेशंट आहे तो आहे एल्डरली. पहिला पॉईंट काय आहे, जो तुम्ही इथं पेशंट देणार आहात तो कसा आहे, एल्डरली आहे. दुसरा पॉईंट म्हणजे तुमचा जो लिथियम आहे, ठीक आहे, तुमचा जो लिथियम आहे त्याचा जो थेराप्युटिक इंडेक्स आहे, थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे काय, त्याची नॉर्मल लेवल आहे ब्लड मधली ती खूप, त्याची जी रेंज आहे ती खूप कमी आहे. म्हणजे 0.6 पेक्षा जर आपण कमी दिलं तर काय होणार नाही, थेराप्युटिक इफेक्ट होणार नाही. आणि 1.2 गेलं तर म्हणजे काय होणार आहे, तर टॉक्झिसिटी होणार आहे. काय होणार आहे, टॉक्झिसिटी होणार आहे. म्हणजे जर आपल्याला खेळायचं असेल, आपल्याला जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये ड्रग द्यायचा असतो तर ह्या रेंजमध्ये आपण खेळलो पाहिजे. जर तुम्ही 0.6 पेक्षा जर कमी दिला तर त्या ड्रगचा काही उपयोगच होणार नाही. का, कारण त्याची ऍटलिस्ट तर 0.6 जे आहे त्याच्यामध्ये पेशंटमध्ये एवढं लेवल पाहिजे तरच तो ड्रग काय होईल, इफेक्टिव्हली ऍक्ट करू शकेल. म्हणजे जर तुम्ही 0.6 पेक्षा जर कमी दिला तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि जर तुम्ही 1.2 पेक्षा जर तुम्ही जास्त दिली तर पेशंटमध्ये काय होणार आहे, टॉक्सिसिटी होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला खेळायचं झालं तर 0.6 ते 1.2 म्हणजे 0.6 मध्ये तुम्हाला काय करायला लागेल, खेळायला लागेल. आणि हे खेळत असताना तुम्हाला खूप वेळा पेशंटचे आहे ते ब्लडचे चेकिंग करायला लागतील. मग हे जे सगळं आहे तो आपल्याला एल्डरली मध्ये पॉसिबल होत नाही. हे जे लिथियमचा यूज करण्यामुळे आपल्याला सिव्हिअर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतात पेशंटमध्ये. म्हणून जे आहे ते आपण फर्स्ट प्रेफरन्स याला देऊ शकत नाही डिमेन्शिया पेशंट मध्ये. पण हे पण काय येणार नाही, तर आपला आन्सर येणार नाही. त्यानंतर सेकंड काय म्हणते, कीपिंग द क्लायंट बिझी विथ ऍक्टिव्हिटीज. ऑलरेडी पेशंट काय आहे, इरिटेबल आहे, इजिटेटेड आहे, आणि त्या पेशंटला तुम्ही काय करताय, परत अजून एखादं काम आणून देताय. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुमचा पेशंट खूप इरिटेट झालाय का, त्याला चावी सापडेल, तो सकाळपासून काय करतो, त्याच्या फ्रीजची चावी शोधतोय, तो सकाळपासून त्याच्या फ्रीजची चावी शोधतोय, त्याला चावी सापडेना. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, हे काय करा, मामा मला माझ्या सोडून तो मटरचं भांडा तुम्ही डोक्यात घालेल. ठीक आहे, का, कारण ऑलरेडी इजिटेट आहे, ऑलरेडी इरिटेट आहे, त्याला काहीतरी सामान शोधतोय तो. आणि मुळात तो काय शोधतोय हे पण त्याला कधी कधी विसरतो. तो गावभर शोधतोय आणि मग त्याला तुम्ही विचारा, बाबा काय शोधताय, बाबा म्हणून तुम्ही काय शोधतोय तेच मला माहित नाही. ठीक आहे, तर तो पेशंट मग अजून इरिटेट होतो, अजून एजिटेट होतो. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला काम सांगितलं तुमचं डोकं 100% फोडणार, म्हणजे फोडणार. म्हणून आपण काय करू शकत नाही, त्याला बिझी पण ठेवायचं नाही आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, कीपिंग अ काम एन्व्हायरमेंट विथ फिक्स डेली रुटीन. मग त्याला काय करायचं, आपण एक काम मस्त एक शांत वातावरण ठेवायचं आहे, जेणेकरून काय होणार, त्याला कुठलं तरी डिस्टर्बन्स येणार नाही. बघा, डिमेन्शियाच्या पेशंटला जेव्हा एखादा डिस्टर्बन्स येतो ना, त्याचं काय होतं, जे आहे ते लक्ष त्या गोष्टीकडे डायव्हर्ट होतं. आणि जसंही त्याचं एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष डायव्हर्ट झालं ती पहिली गोष्ट विसरून जातो. फॉर एक्झाम्पल तो काहीतरी काम करतो, तो फॉर एक्झाम्पल काय करता, जे आहे ते त्याचं काहीतरी एखादं काम करत होता, जसं की मटर सोलायला दिलं तुम्ही त्याला, तो मटर सोलत होता. आणि काय झालं की तिकडून एक दरवाजा वाढला, झाडकन दरवाजा वाढला, तो दरवाजा उघडायला गेला, तिकडे दरवाजा उघडला, त्याने बघितलं बाहेर कोणी नव्हतं, दरवाजा वाऱ्याने काय व्हायला होता, वाजला होता. तिथून तो गेला आणि डायरेक्ट टीव्ही समोर जाऊन बसला. तुमचे जे मटर सोलायला तुम्ही दिला होता तो त्याचा फर्स्ट टास्क होता, तो तसाच तिथे विसरून राहिला. का, कारण त्याला डिस्ट्रॅक्शन आलं. कुठलं डिस्ट्रॅक्शन, तो जो दरवाजा वाजला त्यासाठी काय झालं, ते डिस्ट्रॅक्शन झालं. ठीक आहे, म्हणजे डिस्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं, त्याचं हे काम काय झालं, इनकम्प्लीट झालं. आता मग जेव्हा कधी त्याला लक्षात येईल, किंवा जेव्हा कोणी त्याला लक्षात करून देईल की अरे बाबा मी तुम्हाला मटर सोलायला दिले होते आणि तुम्ही ते सोडलेच नाही, मग त्याला लक्षात येईल आणि मग तो काय होईल, परत इरिटेट होईल. ठीक आहे.
तर जर तुम्ही असं केलं तर काय होणार नाही, तो पेशंट जो आहे तो इम्प्रूव्ह होणार नाही. उलट काय होणार, तो अजून काय होईल, त्याची कंडिशन वर्स होत जाणार. त्यापेक्षा जर तुम्ही काम एन्व्हायरमेंट त्याला दिलं असतं, म्हणजे एकदम शांत वातावरण, बघा तुम्ही त्याला मटर दिलंय ना, हा तर तो मटरच सोडणार. मग जेव्हा त्याचं मटर सोडलं झाल्याच्या नंतर मग काय करणार, थोडासा आराम करणार. ठीक आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काम एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे, प्लस तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचं जे रुटीन आहे ते कसं करायला पाहिजे, फिक्स करायला पाहिजे. म्हणजे काय, बाबा तुम्ही सकाळी उठायचं आहे, तुम्ही आंघोळ करायची आहे, जेव्हा काय तुमची प्रातःविधी आहे ते उरकायचे, आंघोळ करायचं आहे, जेवण करायचं आहे, त्यानंतर तुमचं काय करायचं, गार्डनिंग वगैरे, त्याला आपण काय करायचं, सिंपल काम दिलं, काय करायचं तुम्ही, बाबा सकाळी 9 ते 10 काय करायचं, तुम्ही गार्डनिंग करायचं आहे. गार्डनिंग करायचं, तुम्ही थोडासा टीव्ही बघायचा आहे, त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही नातवंडासोबत काय करायचं, खेळायला जायचं आहे. काय तुमच्या दररोज तेच काम लावतोय, म्हणजे दररोज तो आंघोळ करतोय, गार्डनिंग करतोय, नातवासोबत खेळतोय, परत उद्या काय करतोय, आंघोळ करतोय, गार्डनिंग करतोय, नातवासोबत खेळतोय. त्याचं म्हणजे त्याची लाईफ जी आहे, त्या लाईफच्या मध्ये 3-4 गोष्टीच ठेवायच्या. आणि हे जे कसं ठेवायचं, त्याचं एन्व्हायरमेंट कसं ठेवायचं, काम ठेवायचं, जेणेकरून काय होईल, त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील. डिस्ट्रॅक्शन्स कमी झाल्यामुळे तो एका टास्कवरून दुसऱ्या टास्कवर जेव्हा तो काय होईल, ट्रान्सफर होईल, तेव्हा तो पहिलं टास्क काय करेल, तो कंप्लीट करेल आणि नंतर तो काय करेल, दुसऱ्या टास्ककडे जाईल. हे पहिलं टास्क मध्ये सोडून घेईल, तेव्हा जेव्हा त्याला लक्षात येईल, तेव्हा तो काय होईल, अजून एजिटेट होईल. आता एजिटेट करायचं आहे का, त्याला बिलकुल एजिटेट करायचं नाही आहे. म्हणून काम एन्व्हायरमेंट ठेवून जर आपण त्याला फिक्स डेली रुटीन दिलं, तर आपल्याला चांगले जे आहे ते आउटकम्स बघायला मिळू शकतात. एंगेजिंग द क्लायंट इन ग्रुप ऍक्टिव्हिटीज. ग्रुप ऍक्टिव्हिटीज ते करू शकणार नाहीत, कारण का सगळे जर डिमेन्शियाचे पेशंट ठेवले तर सगळे एकमेकांना विसरत बसतील. त्यामुळे ग्रुप ऍक्टिव्हिटीज पण याच्यामध्ये काय होत नाहीत, पॉसिबल होत नाहीत. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी जे आहे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In the clinic, a baby is brought with multiple physical abnormalities, इन्क्लुडिंग क्लेफ्ट लिफ्ट. बघा बेबीला काय काय, क्लेफ्ट लिफ्ट आहे, क्लेफ्ट पॅलेट आहे, मायक्रोसेफेलिया आहे, आईज कशा आहेत, स्मॉल आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, स्काल्फिलाटिसचा डिफेक्ट आहे, अँड पॉलिडिक्टॅली. महत्वाचा पॉईंट आहे पॉलिडिक्टॅली. दिस फीचर्स कलेक्टिव्हली सजेस्ट अ स्पेसिफिक सिंड्रोम. व्हॉट इज द लाईकली सिंड्रोम अंडरलाइंग दिस क्लिनिकल फाइंडिंग्स. बघा त्या बेबीला काय आहे, क्लेफ्ट लिप आहे, क्लेफ्ट पॅलेट आहे, मायक्रोसेफेलिया आहे, स्मॉल आईज आहे. ठीक आहे, स्मॉल आईज याला आपण काय म्हणतो, मायक्रो ऑफ्थॅल्मॅजिया. ठीक आहे, आईज काय आहेत, स्मॉल आहेत, स्काल्फला पण त्याच्या डिफेक्ट आहेत, आणि पॉलिडिक्टॅली आहे. पॉलिडिक्टॅली खूप महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये सिम्पटम आहे. तर ती कुठली जे आहे ते डिसऑर्डर आहे, कुठला सिंड्रोम आहे आपल्याला विचारलाय. फर्स्ट आपल्याला ट्रायझोमी 13, ट्रायझोमी 18, ट्रायझोमी 21 आणि ट्रायझोमी 20. तर ट्रायझोमी 13, 18, 21 हे जे असतात ते ट्रायझोमी असतात. 23 जे आहे ते ट्रायझोमी अशी जे आहेत आपल्याला स्पेसिफिकली बघायला मिळत नाही. तर जी 13, 18 आणि 21 आहे, तर यांनाच आपण काय म्हणतो, पीईडी, पेडियाट्रिक्स मध्ये बघायला म्हणून काय, पीईडी पेड. ठीक आहे, तर हा कुठला सिंड्रोम झाला तुमचा, पटाव सिंड्रोम. हा कुठला झाला तुमचा, एडवर्ड सिंड्रोम. आणि हा कुठला झाला तुमचा, डाऊन सिंड्रोम. पीईडी तिन्ही म्हणजे आहे, आपण जेव्हा आपण चढत्या क्रमाने लावतो 13, 18 आणि 21. तर पेडियाट्रिक्स मध्ये बघायला म्हणतात म्हणून पीईडी पेड, पेडियाट्रिक्स, पटाव, एडवर्ड आणि डाऊन सिंड्रोम. तर हे जे सगळे सिम्टम्स क्वेश्चन मध्ये सांगितले, हे कशाचे आहेत, पटावचे आहेत. कसले, क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट, मायक्रोसेफेली, स्मॉल आईज, स्काल डिफेक्ट आणि पॉलिडिक्टॅली. हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, पटाऊ सिंड्रोम मध्ये बघायला मिळतात. जो एडवर्ड सिंड्रोम असतो, ठीक आहे, एडवर्ड सिंड्रोम मध्ये काय असतो, क्रोमोझोम नंबर 80 ची काय असते, ट्रायझोमी असते. ट्रायझोमी का, कारण आपले जे ह्युमन बिंग असतात त्याच्यामध्ये काय असतात, प्रत्येक क्रोमोझोमच्या किती असतात, 2 पेअर असतात. प्रत्येक क्रोमोझोमच्या किती पेअर असतात, 2 पेअर. फॉर एक्झाम्पल 1 ची 1, ठीक आहे, ही 1 ची काय झाली, पेअर 2 झाल्या. क्रोमोझोम नंबर 2 च्या हे 2, क्रोमोझोम नंबर 3 च्या 3. अशा प्रकारे आपल्याकडे 18 च्या पण किती असायला पाहिजे होता, 18 च्या हे 18 आणि हे 18 असं असायला, पण यापेक्षा काय झालंय, 18 च्या 3 झाले. त्याला आपण काय म्हटलं, ट्रायझोमी म्हटलं. त्याला आपण काय म्हटलं, ट्रायझोमी म्हटलं. तर एडवर्ड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बघा, एडवर्ड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, क्लेंच फिश बघायला मिळते. फिश कशी बघायला मिळते, क्लेंच्ड फिस्ट विथ ओव्हरलॅपिंग फिंगर्स. क्लेंच फिश विथ ओव्हरलॅपिंग फिंगर्स बघायला मिळते आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक फाइंड आहे, ती म्हणजे कुठलं, रॉकर बॉटम फिट. कुठली, रॉकर बॉटम फिट. रॉकर बॉटम फिट हे पण आपल्याला काय बघायला मिळतं, एडवर्ड सिंड्रोम मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, आणि त्याचे जे निप्पल्स असतात, जे बेबी असतो त्या बेबीचे जे निप्पल्स असतात हे कसे असतात, वाईडली स्पेस असतात. कसे निप्पल्स कसे असतात त्यांचे, वाईडली स्पेस्ड. निप्पल्स कसे असतात बेबीमध्ये, दूर दूर जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, जे तुम्ही फॉर एक्झाम्पल स्टर्नम आहे आणि नॉर्मल बेबीमध्ये हे असे आणि असे निप्पल असायला हवे होते, पण याच्यामध्ये कशा बघायला मिळतात, वाईडली स्पेस्ड निप्पल जे आहे ते खूप असे दूर दूर जे आहेत आपण निप्पल आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचे मी इमेज आणले होते, जे की तुम्हाला रॉकर बॉटम फूट वगैरेचे
हा बघा, हा जो तुमचं हे आहे हे कसं आहे, त्याची फिट बघा कशी आहे. आपली नॉर्मल पर्सनची फिट आहे तर कशी असते, अशी असते. आपले फिंगर जे आहे ते इथपर्यंत खालीपर्यंत येतात का, इथपर्यंत बघा. त्या बेबीचे फिंगर्स बघा कुठपर्यंत आहेत, खालीपर्यंत. इथपर्यंत त्याची फिंगर्स आहेत आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे काय झालं तुमचं एडवर्ड सिंड्रोम झाला. हा कुठला झाला, एडवर्ड सिंड्रोमचा बेबी झाला. त्यानंतर त्याचे हे फिट बघा, हे कसे आहेत बघा, फिटचा आकार बघा तुम्ही. हा फिटचा आकार कसा, त्याला आपण काय म्हणतो, रॉकर बॉटम. कुठला म्हणतो, रॉकर बॉटम फिट. ठीक आहे, हे आहे आपला एडवर्ड सिंड्रोमचे. दोन्ही पण फोटो कशाचे आहेत, एडवर्ड सिंड्रोमचे. आपण जास्त करून ना डाऊन सिंड्रोमचे बेबीज आपल्याला बघायला मिळतात हॉस्पिटल्समध्ये ना. डाऊन सिंड्रोमचे खूप सारे बेबी बघायला मिळतात. पण एडवर्ड आणि पटाऊचे सिंड्रोमचे जे बेबी आहेत तेवढे आपल्याला बघायला मिळत नाही, कारण यांचा लाईफ स्पॅन खूप कमी असतो. डाऊन सिंड्रोमचे बेबी तर असे पण ते ना त्यांची 25 ते 30 वर्ष जगतात हे बेबी डाऊन सिंड्रोमचे. पण एडवर्ड आणि पटाऊ सिंड्रोमचे बेबी जे आहेत तेवढे जगत नाही, म्हणून आपल्याला तेवढे हॉस्पिटलमध्ये बघायलाच मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बघा ट्रायझोमी 21, जो की डाऊन सिंड्रोम आहे. कुठला सिंड्रोम आहे, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, फीचर जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतं. जो नेझल ब्रिज असतो, ठीक आहे, हे जो नाकाचा हा जो भाग असतो, हा ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, नेझल ब्रिज. नेझल ब्रिज एकतर तो कसा असतो, ऍबसेंट असतो किंवा कसा असतो, फ्लॅट असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट असतो. त्यानंतर याच्यामध्ये काय असते, सिंगल पाल्मर क्रीज. पाल्मर क्रीज कशी असते, सिंगल असते. हाताच्या ज्या रेषा आहेत बघा, ही रेषा आहे, ही रेषा आहे, माझ्या हाताला ही पण रेषा आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला एकच रेष बघायला मिळते. आपण काय म्हणतो, सिंगल पाल्मर क्रीज असं आपण म्हणतो. त्यानंतर ह्या बेबीमध्ये आपल्याला कार्डियक प्रॉब्लेम कुठले बघतात, एव्ही सेप्टल डिफेक्ट बघायला मिळतात. कुठले, एव्ही सेप्टल डिफेक्ट. आणि जे एक महत्वाचं म्हणजे कुठलं, त्यांची टंग आहे ते कशी बघायला मिळते आपल्याला, प्रोट्रुडिंग टंग जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मागे एक ते आमिर खानचा मूव्ही आला होता बघा, नाव आठवेना मला. त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते जे मेंटली डिसेबल्ड चाइल्ड आहे त्यांच्यासोबत त्यांनी एक मूव्ही केली होती. त्याच्यामध्ये ती जी एक मुलगी असते तिला काय आहे, डाऊन सिंड्रोम आहे. ठीक आहे, ठीक आहे, ती कशाची आहे, डाऊन सिंड्रोमची ती मुलगी आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे, ट्रायझोमी 13. हे जे क्लेफ्ट पॅलेट, क्लेफ्ट नेटोले आणि जे पॉलिडिक्टॅली, हे काय स्पेसिफिक पिक्चर आहे कशाचं, पटाऊ सिंड्रोमचं. पॉलिडिक्टॅली म्हणजे काय, डिक्टॅली आहे, डिक्टॅली म्हणजे हँड्स जे काय असतात, जास्त एकापेक्षा जास्त हाताला बोटं असणे आपण काय म्हणतो, पॉलिडिक्टॅली. ठीक आहे, पॉलिडिक्टॅली आणि सिंडिक्टॅली बद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. पॉलिडिक्टॅली म्हणजे काय, आपल्या हाताला किती बोट असतात, एका हाताला 5 आणि दुसऱ्या हाताला किती असतात, 5, असे दोन्ही मिळून किती असतात, आपल्याकडे 10 बोट असतात. तर हे जे पॉलिटिकली पेशंट आहेत त्याच्यामध्ये 5 पेक्षा काय असतात, जास्त असणार, 5 पेक्षा जास्त असणार. एका हाताला किंवा दोन्ही हाताला पण असू शकतात. म्हणजे पेक्षा दोन्ही हातांच्या बेरजेचे 10 बोट व्हायला पाहिजे. तर दोन्ही हातांची बेरीज केल्यानंतर 10 पेक्षा जास्त बोट येत असतील तर आपण काय म्हणतो, पॉलिडिक्टॅली असं आपण म्हणतो. मराठीमध्ये अक्करबोट्या म्हणतात. ठीक आहे, एखादं बोट इथं काय असतं एक्स्ट्रा, त्याला काय म्हणतो आपण, अक्करबोट्या असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे पॉलिडिक्टॅली असतं. त्यानंतर दुसरं एक असतं सिंडिक्टॅली. सिंडेक्टॅली मध्ये काय असतं, तुमची जी बोटं असतात ते काय असतात, जुळलेली असतात. ठीक आहे, हे दोन बोटं काय असतात, जुळले आहेत. ह्या दोन बोटाच्या मध्ये काय नाही, गॅप नाही, दोन बोटं असे जुळलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो, सिंडेक्टॅली असं आपण म्हणतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ड्युरिंग न्यूनेटल रिसस्किटेशन चालू आहे बघा. डायरेक्ट काय चालू आहे, न्यूनेटल रिसस्किटेशन. एकदम सीपीआर वगैरे काय काय दनादन देणं चालू आहे तिकडं. एकदम टेन्स वातावरण आहे पूर्ण. कॅज्युअलिटीमध्ये तुमचं तो काय एसएनसी जो काय आहे पूर्ण तिथं काय आहे, इमर्जन्सीचं वातावरण आहे. सगळेजण टेन्शन मध्ये असतात. न्यूनेटल रिसस्किटेशन जेव्हा चालू असतं ना तेव्हा असं एकदम एकदम टेन्स वातावरण असतं. कोणतरी काय करते, आंबोब्या फेकते, हे कोणतीकडे फेकते, कोणतरी इन्क्युबेटर चालू करते, काय काय कोणतरी सक्शन करत असते. सगळीकडे सगळा गोंधळ वगैरे चाललेला असतो. आणि तिथं काय चालू आहे, न्यूनेटल रिसस्किटेशन चालू आहे. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ क्लिअरन्स ऑफ सिक्रेशन. आणि तुम्हाला काय करायचं आहे, सक्शन करायचं आहे. आणि सक्शन करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, फर्स्ट ऑप्शन आहे माउथ फर्स्ट फॉलोड बाय नेझल कॅव्हिटी. पहिले माउथ को क्लियर करना है, बाद में नोज को क्लियर करना है. त्यानंतर सेकंड काय म्हणतोय, नेझल कॅव्हिटी फॉलोड बाय माउथ. अगोदर काय करा, नोज करा, नंतर माउथ करा. थर्ड काय म्हणतोय, फॅरिंग्स फॉलोड बाय माउथ. डायरेक्ट फॅरिंग्स मध्ये जा, नंतर माउथ मध्ये जा. त्यानंतर लास्ट काय म्हणतोय, नन ऑफ द व. याच्यातलं कुठलंच करायचं नाही, मी माझं काय ते ठरवतो. तर कुठलं आहे हे काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत आपण जे आहे ते नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत राम राम, जय हिंद, बाय बाय.